सर्वांना नमस्कार. समग्र प्रगती पुस्तिका इयत्ता पहिली पायाभूत स्तर. प्रत्येक शाळेला पहिलीसाठी आता ही HPC पायाभूत स्तराची समग्र प्रगती पुस्तिका भरायची आहे. तर प्रथम सत्रापर्यंतची ही प्रगती पुस्तिका कशा प्रकारे लिहायची आहे यासंबंधी हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओची मदत होऊन तुमच्या पहिल्या वर्गाच्या प्रगती पुस्तिका भरताना तुम्हाला उपयोग होणार आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला शाळेचे नाव आणि पत्ता लिहून घ्यायचा आहे. इथं तुमच्या शाळेचा पिनकोड क्रमांक लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर युडास क्रमांक शाळेचा. आता या ठिकाणी कोण भरत आहे बरं, शिक्षक, त्याचा ID वगैरे तुम्ही लिहू शकता. अंगणवाडी सेविका तर नसेलच, कारण पहिलीला शिक्षक आहे आणि शिक्षकाचा ID क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर अपार ID विद्यार्थ्याचा लिहायचा आहे. जर त्याचा अपार ID तयार झाला नसेल तर तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव, या ठिकाणी विद्यार्थ्याचे जे नाव आहे पूर्ण नाव लिहायचं आहे. हजेरी क्रमांक लिहायचा आहे. सरळ ID मध्ये त्याचा काय क्रमांक आहे तो शोधून त्या ठिकाणी लिहायचा आहे सरळमधला. त्यानंतर इयत्ता टाकायची आहे पहिली. तुकडी, या ठिकाणी तुकडी जी असेल अ ब क ड त्यानुसार तुमची तुकडी जी आहे ती टाकायची आहे. जन्मदिनांक टाकायचा आहे विद्यार्थ्याचा. मुक्काम पोस्ट, ज्या ठिकाणी पत्ता, ज्या ठिकाणी राहतो तो विद्यार्थी त्याचा पत्ता टाकायचा आहे. त्याचं वजन आणि उंचीचं नोंद घ्यायची आहे या ठिकाणी. आणि आईचे पूर्ण नाव घ्या किंवा आईचे नाव. त्यानंतर आईचा मोबाईल क्रमांक. त्यानंतर आईचे शिक्षण किती झालेले आहे, आईचे व्यवसाय काय आहे. त्यानंतर वडिलांचं परत सांगितलेलं आहे. जर आई आणि वडील नसतील तर पालकाचा या ठिकाणी उल्लेख करून लिहायचे आहे. त्यानंतर भावंडांची संख्या लिहायची आहे. किती आहे भावंडांची संख्या, 1 आहे 2 आहे. या ठिकाणी भावंडाचे वयसुद्धा लिहायचे आहे. त्यानंतर मातृभाषा मराठी, जर मातृभाषा हिंदी असेल तर तुम्ही हिंदी लिहू शकता. शिक्षणाचे माध्यम, या ठिकाणी मराठी किंवा इंग्लिश माध्यम असेल तर तुम्ही इंग्लिश लिहू शकता. त्यानंतर ग्रामीण भागातील आहे की शहरी भागातील या ठिकाणी करायचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे उपस्थिती कशी नोंदवायची. तर या ठिकाणी बघू शकतो आपण, जून महिन्यामध्ये तुमची शाळा किती तारखेला सुरू झाली, त्या तारखेपासून कामाचे दिवस किती होते. जर तुमची 23 तारीखपासून सुरुवात झाली असेल तर कामाचे दिवस किती, किंवा 16 तारखेपासून काही शाळांची सुरुवात 16 पासून झालेली होती, 16 जूनपासून, तर ते कामाचे दिवस या ठिकाणी नोंदवायचे आहेत. आता कामाच्या दिवसांपैकी विद्यार्थी किती उपस्थित राहिला आणि त्याची टक्केवारी या ठिकाणी लिहायची आहे. जुलै महिन्यामध्ये सुद्धा तसंच कामाचे दिवस. तर कामाचे दिवस म्हणजे किती दिवसापर्यंत शाळा जी आहे ती चालू होती आणि उपस्थित तो विद्यार्थी किती दिवस शाळेमध्ये आला, किती उपस्थिती टक्केवारीमध्ये आहे, तर हे या ठिकाणी भरायचे आहे. तर तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर इथपर्यंत जी आहे ती त्यांची उपस्थिती नोंदवायची आहे. कारण दिवाळीपर्यंत, ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला उपस्थिती नोंदवून प्रथम सत्रापर्यंत त्याची पूर्ण करायची आहे. तर हे झालं पहिलं महत्त्वाचं पान होतं, हा त्याचा बायोडाटा. त्यानंतर दुसऱ्या पानावरती मी आणि माझा परिसर, या ठिकाणी पुन्हा तुम्हाला त्याचा फोटो चिकटवायचा आहे, त्याचं वय लिहायचं आहे. त्यानंतर त्याचा जन्मदिनांक लिहायचा आहे, घराचा पत्ता, त्याच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे, आई, बाबा, ताई, मी किंवा अजून कोणी असेल दादा वगैरे, ते तुम्ही लिहू शकता. त्याच्या मैत्रिणीचे नावं त्याला विचारून लिहायचे आहेत. हे जे पेज आहे ते विद्यार्थ्याशी डिस्कशन करून लिहायचं आहे. त्यानंतर त्याला मोठे बनवून काय बनायचं आहे, त्याचा आवडता रंग, अन्नपदार्थ, प्राणी, फूल, खेळ, विषय यासंबंधी त्याला विचारून लिहायचे आहे. त्याला कशामध्ये आवड आहे ते सुद्धा त्या ठिकाणी विचारून लिहायचं आहे. हे विद्यार्थ्याशी चर्चा करून या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. त्यानंतर महत्त्वाचं विकास क्षेत्र क्रमांक 1 आपल्याला घ्यायचा आहे, शारीरिक विकास. यामध्ये बघा 3 तुम्हाला ध्येय दिलेली आहेत, CG1, CG2 आणि CG3. यापैकी एक ध्येय तुम्हाला निवडायचं आहे. जसं बालके निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात, तर या ध्येयांवरूनच तुम्हाला या ठिकाणी क्षमता निवडायची. आता क्षमता घ्यायच्या कुठून, तर तुम्हाला एक शिक्षक मार्गदर्शिका जी आहे ती मिळालेली आहे. शिक्षक मार्गदर्शिका बघा, शिक्षक समग्र प्रगती पुस्तिका शिक्षक मार्गदर्शिका. यामध्ये पान क्रमांक 51 वरती तुम्हाला 51 पासून पुढे जे आहे ते क्षमता दिलेल्या आहेत. त्या क्षमतांमध्ये CG1, CG2 आणि CG3 बघा, विकास क्षेत्र शारीरिक विकास, यामधून तुम्हाला एक क्षमता, आता इथं उपक्षमता दिलेल्या आहे, या उपक्षमतांमधून एक उपक्षमता तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. बघू शकतो आपण. बघा आता या ठिकाणी मी 3ऱ्या क्रमांकाची सदृढ आणि लवचिक शरीर विकसित होते, ही क्षमता ध्येय जे आहे ते निवडलं आणि त्यावरून या ठिकाणी क्षमता जी आहे ती तुम्हाला निवडायची आहे. बघा, सदृढ
CG3मध्ये सदृढ आणि लवचिक शरीर विकसित होते. या ध्येयावरून तुम्हाला काही उपक्षमता दिलेल्या आहेत. यामध्ये यापैकी तुम्ही 4पैकी कोणतीही उपक्षमता या ठिकाणी घेऊ शकता. जसं मी या ठिकाणी विशिष्ट कृती करताना ज्ञानेंद्रियाच्या संवेदना व शारीरिक हालचाली यात समन्वय दर्शवतो. तर ही उपक्षमता जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे. या क्षमतेवरून आपण पुढील कृती व उपक्रम देऊ शकतो. तर बघा, ह्या क्षमता विद्यार्थ्यांसाठी 2 किंवा 3 विद्यार्थ्यांसाठी तुम्ही घेऊ शकता. जर तुमचे खूप सारे विद्यार्थी आहेत तर तुम्ही गट करून सुद्धा ह्या क्षमता घेऊ शकता. जसं या ठिकाणी 4 क्षमता दिलेल्या आहेत किंवा उपक्षमता दिलेल्या आहेत. तर या क्षमतांमध्ये तुमच्या वर्गामध्ये जर 40 विद्यार्थी असतील तुम्ही 10-10चे गट करून घेऊ शकता. जर तुमच्या वर्गामध्ये 10च विद्यार्थी असतील तर तुम्ही 2-2चे गट करून 3-3चे गट करून सुद्धा घेऊ शकता. तर बऱ्याच शिक्षकांना प्रश्न पडतो की एकच क्षमता किती विद्यार्थ्यांना घ्यायची आहे. तर तुम्ही 2 किंवा 3 विद्यार्थ्यांसाठी एक क्षमता घेऊ शकता. तर बघा, त्यानुसार त्यांना जे आहे उपक्रम देण्यासाठी आणि कृती देण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. तर बघूया आपण. मी क्षमता घेतलेली आहे या ठिकाणी C3.1. बघा, या ठिकाणी C3.1. तर अशा प्रकारे क्षमता निवडायची आहे. त्यानुसार त्यांना उपक्रम आणि कृती द्यायची आहेत. तुम्ही दिलेले उपक्रम आणि कृती त्या ठिकाणी लिहायचे आहेत. तर विशिष्ट कृती करताना ज्ञानेंद्रियाच्या संवेदना व शारीरिक हालचाली या समन्वय दर्शवतो का? तर यासंबंधी उपक्रम आणि कृती त्या ठिकाणी द्यायच्या आहेत. शरीराच्या भागाची ओळख स्वतःच्या शरीरातील मुख्य भाग ओळखतो. तर त्यांना मुख्य भागाची ओळख द्यायची आहे उपक्रमाच्या माध्यमातून. शारीरिक हालचाली, चालणे, उडी मारणे, धावणे अशा प्रकारच्या त्यांना व्यायाम कृती देऊन आपण त्यांचे उपक्रम घेऊ शकतो. त्यामध्ये दैनंदिन व्यायाम आहे. परिपाठ झाल्यानंतर तुम्ही दैनंदिन व्यायामाचा प्रकार जो आहे तो घेऊ शकता. विद्यार्थ्यांना नियमितपणे व्यायामाच्या सत्रात सहभागी करून शारीरिक क्षमता वाढवणे आणि खेळ आणि स्पर्धा, विविध खेळ जसं आनंददायी शनिवार वगैरे असते त्या दिवशी तुम्ही खेळ स्पर्धा घेऊ शकता. विविध खेळांमध्ये सहभागी करून विद्यार्थ्यांना संघभावना आणि सहकार्य, शारीरिक कौशल्याचे मूल्यांकन करणे. तर अशा प्रकारे उपक्रम आणि कृती तुम्ही घेऊ शकता. तर शरीराचे आता मूल्यांकनासाठी तुम्ही त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारायचे आहे. जसं शरीराचे मुख्य भाग कोणते, या ठिकाणी तुम्ही स्वतः स्वयंनिर्मित प्रश्न घ्यायचे आहेत जे शारीरिक शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. शरीराचे मुख्य भाग कोणते, शरीरातील मुख्य भागातील कोणते कार्य सांग. जसं डोळ्याचे कार्य काय आहे. विद्यार्थी त्या प्रमाणात तुम्हाला उत्तर देईल. कोणकोणते खेळ तुला आवडतात. तर अशा प्रकारचे त्याला प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी लिहायचे आहेत. तुम्ही 2 किंवा 3 प्रश्न घेऊ शकता. बघा, पुढचा जो भाग आहे तो मूल्यांकन निकषांच्या रुब्रिक्स आहे. हा महत्त्वाचा भाग आहे की आपला विद्यार्थी हा आपण घेतलेल्या उपक्रम आणि कृतींमध्ये कोणत्या स्तरामध्ये आहे. तर बघा, निर्जर स्तर, पर्वत स्तर आणि आकाश स्तर. तर या ठिकाणी निर्जर स्तरामध्ये जर तुमचा विद्यार्थी असेल तर काय लिहायचं, पर्वत स्तरामध्ये काय लिहायचं आणि आकाश स्तरामध्ये काय लिहायचं. तर आपल्या मार्गदर्शिकेमध्ये या संबंधीचे मार्गदर्शन लिहिलेले आहे. तर ते आपण एकदा वाचून घेऊ शकतो. किंवा तुम्हाला जर या ठिकाणी मी सांगू शकते, बघा, जर समजा शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला या 3पैकी एकामध्येच लिहायचं आहे. हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी तिन्ही या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत. फक्त समजण्यासाठी आहे. पण तुमचा विद्यार्थी जर निर्जर स्तरामध्ये असेल तर फक्त निर्जर स्तरातच लिहायचं आहे. ज्याप्रमाणे या ठिकाणी लिहिलेलं आहे मी. माझा दुसरा विद्यार्थी जो आहे तो फक्त पर्वत स्तरामध्येच आहे. तिन्ही लिहायचे नाही आहे. तुमचा विद्यार्थी ज्या स्तरामध्ये आहे त्या स्तरामधलंच तुम्हाला या ठिकाणी वर्णन करायचं आहे. तर बघूया आपण जाणीव जागृतीमध्ये तुम्ही काय लिहू शकता. शारीरिक शिक्षणमध्ये शरीराच्या हालचाली वेळी सुरक्षिततेची काळजी घेतो, परंतु त्याला मार्गदर्शनाची गरज असेल. जर तो निर्जर स्तरामध्ये असेल तर त्याला मार्गदर्शनाची गरज आहे किंवा त्याला कळत नाही आहे, तो शांत बसतो आहे, तर त्या ठिकाणी निर्जर स्तरामध्ये तुम्ही लिहू शकता त्या विद्यार्थ्याला. दुसऱ्या क्रमांकाचा स्तर जो आहे तो शरीराची कार्यपद्धती व आरोग्याची सवयी यांची सांगड घालतो आणि कृती ज्या आहे त्या करतो. जसं उड्या मारणे किंवा दोरीच्या उड्या खेळणे. तर या ठिकाणी पर्वत स्तरामध्ये आहे. आणि आणखी त्याच्यामध्ये जर जास्त प्रोग्रेस झालेली असेल किंवा तुम्ही न सांगता तुमच्या मार्गदर्शनाशिवाय तो चांगल्या प्रकारे कार्य करत असेल, उपक्रम करत असतील, तर आकाश स्तरामध्ये असेल तुमचा, तर त्या ठिकाणी आकाश. तर या ठिकाणी टिक करून घ्यायचा आहे. बघा, या ठिकाणी मी जो विद्यार्थी पर्वत स्तरामध्ये आहे त्या ठिकाणी टिक करून घ्यायचा आहे आणि पर्वत स्तरामधील वर्णन जे आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. जसं शारीरिक आरोग्य सवयी व कार्यपद्धती यांची सांगड घालतो. त्यानंतर पर्वतमध्ये तुम्ही शाळा परिसरात शारीरिक स्वच्छतेबद्दल संवेदनशील आहे का, तो संवेदनशीलता आहे का त्याच्यामध्ये. तर तुम्ही निर्जर स्तरामध्ये त्याच्या संवेदनशीलतेचा मार्गदर्शनाची गरज असेल तर या ठिकाणी निर्जर स्तरामध्ये येईल. पर्वत स्तरामध्ये तो स्वतः सतर्कता बाळगतो किंवा स्वयंकौशल्याने जर तो संवेदनशील असेल तर आकाश स्तरामध्ये जाईल.
सर्जनशीलतेमध्ये सुद्धा तुम्ही खेळामध्ये स्वतःची शैली वापरत असेल तर त्या ठिकाणी स्वतःची शैली वापरून जर जिंकत असेल किंवा चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत असेल त्या ठिकाणी तो आकाश स्तरामध्ये जाईल. पर्वत स्तरामध्ये खेळात स्वतःची शैली वापरून मार्गदर्शनाखाली जर असेल तर त्या ठिकाणी पर्वत स्तरामध्ये आपण घेऊ शकतो. जर तो विद्यार्थी उपक्रमात भाग घेत नसेल किंवा उपक्रमात रस दाखवत नसेल तर तो नक्कीच निर्दय स्तरामध्ये आहे. तर या सर्वांच्या नंतर आपल्याला शिक्षकांचा अभिप्रायसुद्धा नोंदवायचा आहे. तर या ठिकाणी तो निर्जय स्तरामध्ये आहे की पर्वतमध्ये आहे, आकाशमध्ये, त्यानुसार आपण इथे नोंदणी करू शकतो. जसं व्यायाम व खेळ यामध्ये सहभाग घेतो आणि खेळताना योग्य काळजी घेतो, अशा प्रकारचा मी शिक्षक अभिप्राय या ठिकाणी नोंदवलेला आहे. तर पुढे बघूया आपण पुढचं. तर सत्र याच्यामध्ये सत्र पहिलेच भरायचे आहे, सत्र दुसरे अजून झालेले नाही आहे. प्रथम सत्रामध्ये आपल्याला सर्वात अगोदर स्वयंमूल्यांकन करायचं आहे त्यांचं, की खरंच त्याला विचारायचं आहे तुला हे काम करायला, हा उपक्रम करायला आवडला का. जर होय म्हणाला असेल तर होय लिहायचं, टिक करायचं त्या ठिकाणी, आणि नाही जर आवडला असेल तर नाही करायचं आहे, प्रामाणिकपणे करून टाकायचं आहे. त्यानंतर मला हे काम सोपे वाटले का, त्याला सोपं वाटलं असेल तर टिक करा. जर त्याला आवडलं नसेल तर तो नाही म्हणेल तर त्या ठिकाणी नाही करायचं आहे. हे काम करताना त्याला कोणाची तरी मदत लागली असेल, जसं शिक्षकांची मदत लागली, वर्गमित्रांची मदत लागली, त्या ठिकाणी टिक करायचं आहे. त्यानंतर तर त्याच्या मित्राला सुद्धा तसंच त्याच प्रकारचं काम दिलेलं आहे आपण, किंवा त्या प्रकारचे उपक्रम दिलेले आहे, तर त्याला विचारायचं आहे तुझ्या मित्राला सोपं वाटलं का काम. त्यानंतर त्याला हे काम सोपं वाटलं असेल, त्याला आवडलं का, त्याला सोपं वाटलं का. त्यानंतर हे काम करताना त्याला कोणाची मदत झाली तुझ्या मित्राला, तर ते विचारून या ठिकाणी त्याला विद्यार्थ्याला लिहायचं आहे. त्यानंतर बघा हे उपक्रम राबवताना त्याला कशाचं मदत झाली, पुस्तके, वृत्तपत्रे, खेळ वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्हाला गोल करायचं आहे. हे झाल्यानंतर पालकांना अभिप्राय विचारायचा आहे की शारीरिक शिक्षणामध्ये किंवा शरीराच्या वाढीमध्ये, विकासामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती कशा प्रकारे चालू आहे, तर त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. सो या ठिकाणी माझा मुलगा खेळात आनंदाने भाग घेतो, धावणे, उडी मारणे, बॉल पकडणे वगैरे यामध्ये सुधारणा दिसत आहे. तर पालक जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला सांगतील. तर पुढचं आपण क्षेत्र बघणार आहोत. क्षेत्र क्रमांक 2 विकास क्षेत्र, सामाजिक, भावनिक आणि नैतिक. तर या ठिकाणी सामाजिक विकास, भावनिक विकास आणि नैतिक विकासाची जी आपल्याला त्यांचं निरीक्षण करून या ठिकाणी नोंदवायचं आहे. बघूया आपण हे सुद्धा कसं भरायचं आहे. तर या ठिकाणी परत तुम्हाला ध्येय दिलेले आहे CG4, CG5 आणि CG6. या 3 ध्येयांपैकी तुम्हाला एक ध्येयाची निवड करायची आहे. जसं मी या ठिकाणी CG4ची निवड केलेली आहे, त्या ठिकाणी टिक करून घ्यायचं आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला त्या क्षमतांमध्ये, आता या क्षमता कुठं सापडतील बरं, तर परत आपण आपल्या शिक्षक मार्गदर्शिकेमध्ये जाऊया. शिक्षक मार्गदर्शिकेमध्ये बघा 52 पेज नंबरवरती तुम्हाला विकास क्षेत्र सामाजिक, भावनिक आणि नैतिक दिलेलं आहे. CG4, CG5 आणि CG6च्या ध्येय दिलेली आहेत आणि त्यानुसार उपक्षमता दिलेल्या आहेत. त्यामध्ये जर तुम्ही उपक्षमता 5 निवडली असेल तर त्यात फक्त 5 ध्येय जर निवडलं असेल तर एकच क्षमता दिलेली आहे, ही तुम्ही वापरून करू शकता. त्यानंतर CG6 जर निवडलं असेल तर हीच क्षमता दिलेली आहे. आता तुम्ही म्हणसाल की हे एकच क्षमता किती विद्यार्थ्यांना वापरता येईल. जर तुम्ही CG6 निवडलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 2 किंवा 3 विद्यार्थ्यांसाठी, 4 विद्यार्थ्यांसाठी तुम्ही हे क्षमता वापरू शकता. परंतु सर्वच 40-50 विद्यार्थी असतील आपल्या वर्गामध्ये आणि सर्वच याच्यामध्ये आपण एकच क्षमता वापरायची नाही आहे, बाकी क्षमतांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी उपयोग करायचा आहे. जर कमी विद्यार्थी असतील तर तुम्ही ग्रुपमध्ये त्यांना एक क्षमता देऊन त्या ठिकाणी नोंद करू शकता. बघूया आता. तर मी माझ्या विद्यार्थ्यासाठी C4.1 या ठिकाणी बघू शकतो आपण. C4.1 मध्ये कुटुंब समाजाचा एक घटक या नात्याने स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःला ओळखायला सुरुवात करतो. तर अशा प्रकारचं हे मी सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकासामधील एक क्षमता घेतलेली आहे. त्यानुसार मी त्यांना उपक्रम दिले. विद्यार्थी गटात खेळणे, सामूहिक सहभाग कसा आहे त्याचा, कारण आपल्याला सामाजिक त्याचा विकास झालेला आहे का, नैतिक विकास झालेला आहे का ते अभ्यासायचं आहे. त्यानुसारच आपल्याला उपक्रम लिहायचे आहेत. तर हे उपक्रम जे आहे ते तुम्ही स्वतःने टाकू शकता, सामाजिक, नैतिक वगैरे. आणि जर तुम्हाला असं वाटलं की हे अशा प्रकारचे उपक्रम आपल्याला कसे घ्यायचे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला उपक्रमांची लिस्ट जी आहे ती टाकेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उपक्रम आणि कृती कशा प्रकारचे घ्यायचे ते आपण आणखी बघूयात. तर हे एका विद्यार्थ्याचं जे आहे ते नियोजन तुम्हाला दाखवत आहे मी. याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांची प्रगती पुस्तिका भरण्यासाठी फायदा होईलच. बघा
मूल्यांकनासाठी उपक्रम आणि कृती कोणत्या घेतल्या तर सामूहिक सहभाग, विद्यार्थी गटात खेळणे, सहकार्याने काम करणे, इतरांशी संवाद साधणे यासंबंधीचे उपक्रम त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत. त्यांचं निरीक्षण करायचं आहे. सामाजिक नियमांची जाणीव आणि शाळेतील नियम, शिस्त, सामाजिक शिष्टाचाराचे पालन करतो का, तर यासंबंधीचे निरीक्षण करून आपल्याला त्या ठिकाणी नोंद घ्यायचं आहे. जसं वर्ग नियम असतात, शाळा नियम असतात, ते पाळतो का, शिस्त पाळतो का, वर्गातून बाहेर जाताना जे आहे ते काळजी घेतो का विचारायचं, विचारून बाहेर जायचं वगैरे. तर अशा प्रकारचे निरीक्षण करून नोंदवायचे. आता हे उपक्रमाने कृती दिल्यानंतर त्यांना कोणते प्रश्न विचारायचे, तर तुम्ही स्वतःहून प्रश्न तयार करू शकता. एखाद्याला मदतीची गरज असेल तर तू काय करशील, तुझे मित्र आणि मैत्रिणी कशा आहे, तू त्यांच्याशी कसा वागतोस, किंवा खेळताना तू त्यांच्याशी सहकार्य करतोस का, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही विचारू शकता. त्यानंतर बघा तर बघूया आपण विकास क्षेत्र 2 मध्ये या ठिकाणी आपण हा उपक्रम कृती घेतल्यानंतर त्या ठिकाणी रुब्रिक्स भरायचा आहे आपल्याला. तो विद्यार्थी आपला निर्जल स्तरामध्ये आहे की पर्वत स्तरामध्ये आहे की आकाश स्तरामध्ये आहे. जर तो आपण घेतलेल्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद देत असेल तर तो पर्वत स्तरामध्ये घ्यायचा आहे, किंवा तो स्वतःहून स्वतःच्या शैली वापरून आपल्याला आपल्या उपक्रमाने कृती करत असतील तर तो आकाश स्तरामध्ये घ्यायचा आहे. तर बघूया माझा विद्यार्थी जो आहे तो त्याला मार्गदर्शनाची गरज भासली. त्याला जे नियम आहेत शाळेचे किंवा वर्गाचे नियम आहेत किंवा इतर विद्यार्थ्यांशी वागताना तो थोडासा जर अडखळत असेल तर त्या ठिकाणी त्याला निर्जल स्तरामध्ये घेतलेला आहे मी. विद्यार्थी आपल्या आजूबाजूच्या सामाजिक आणि नैतिक गोष्टीची प्राथमिकता दाखवतो, तर अशा प्रकारे त्याला निर्जल स्तरामध्ये घ्यायचं आहे. तुम्ही तुमचा विद्यार्थी जर चांगल्या प्रकारे वर्तन करत असेल, शारीरिक आणि नैतिक सामाजिक बाबतीत तो इतरांना समजून घेत असेल तर पर्वत आणि आकाश स्तरामध्ये तुम्ही लिहू शकता. जसं या ठिकाणी विद्यार्थी इतरांच्या भावना ओळखण्याचा प्रयत्न करतो, परंतु जर तो इतरांच्या भावना ओळखून वागत असेल तर पर्वत स्तरामध्ये लिहू शकता, किंवा स्वतःहून जर तो इतरांच्या भावना ओळखून त्यांना मदत करत असेल तर तो आकाश स्तरामध्ये असेल. तर बघा विद्यार्थी इतरांच्या भावना ओळखण्याचा प्रयत्न करतो आणि भावनिकदृष्ट्या अडखळतो. या ठिकाणी काय करायचं त्याला कळत नाही. विद्यार्थी किंवा माझा विद्यार्थी आर्या सध्या साध्या परिस्थितीमध्ये सर्जनशील विचार करतो आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातच आहे, तर तो निर्जल स्तरामध्ये आहे. जो स्वतःहून करत असेल तर या ठिकाणी आकाश स्तरामध्ये. किंवा आता या ठिकाणी अभिप्राय लिहायचा आहे शिक्षकांना की आता जी कृती दिली होती सामाजिक, नैतिक आणि भावनिक विकासाचा झाला आहे का, तर त्या ठिकाणी शिक्षकांचा अभिप्राय. विविध सामाजिक भावनिक मूल्यांची आर्याला जाणीव आहे आणि आर्या इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर माझा विद्यार्थी आर्या जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो, मी तिथं नोंदवले आहे. आता त्याला विचारायचं आहे ती कृती आवडली का त्याला. त्यानंतर तो होय सांगेल तर होय लिहायचं, नाही सांगेल तर नाही. किंवा जर तो सांगतच नसेल तर या ठिकाणी माहीत नाही तुम्ही लिहू शकता. तर मला हे काम सोपे वाटले का, त्याला सोपं वाटलं का विचारा. हे कामात कोण मदत केली त्याला, वर्गमित्रांनी किंवा शिक्षकांनी. माझ्या मित्राला हे करायला आवडले का, तर त्याच्या मित्राला सुद्धा ही आपण उपक्रम किंवा क्षमता रुजवण्यासाठी उपक्रम दिला होता, त्याला आवडला का विचारायचं आहे. त्यानंतर जर ते काम सोपं वाटलं असेल तर होय लिहा, जर तो सांगत नसेल तर नाही माहीत नाही लिहा. त्यानंतर हे काम करताना मित्राला मैत्रिणीला मदत कशाची झाली तर त्या ठिकाणी करू शकतो आपण. त्यानंतर कशाचा उपयोग करून अध्ययन संसाधने घरातील काय वापरली त्यानं, तर तो पुस्तक किंवा मासिक वापरू शकतो, खेळणे वापरू शकतो, वृत्तपत्र असेल तर ते, किंवा फोन आणि संगणक या संबंधी घेऊ शकतो. आता पालकांचा अभिप्राय काय आहे, तर हे पालकांना विचारायचं आहे तो हे उपक्रम करताना कशाचा उपयोग केला. इतर मुलांबरोबर चांगले वागतो, माझा मुलगा इतर मुलांबरोबर चांगले वागतो आणि मोठ्यांचा आदर करतो आणि नम्रतेने बोलतो, हे पालकांचं निरीक्षण या ठिकाणी नोंदवायचं आहे. बघा पुढचं, तर विकास क्षेत्र 3 क्षेत्र क्रमांक 3 मध्ये बोधात्मक विकास आपल्याला अभ्यासायचा आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला 2 ध्येय दिलेली आहेत, CG7 आणि CG8. तर परत आपण या क्षमता कुठून घ्यायच्या, तर तुमच्या शिक्षक मार्गदर्शिकेमध्ये बघा CG7 याच्या 3 उपक्षमता दिलेल्या आहेत, म्हणजे क्षमता दिलेल्या आहेत CG7च्या ध्येयाच्या. त्यानंतर परत तुम्हाला CG8 आहे, तर CG8च्या भरपूर उपक्षमता दिलेल्या आहेत, तर तुम्ही त्यातून एक उपक्षमता घेऊ शकता. CG8मध्ये गणितीय संबोध वगैरे त्यांना प्राप्त झालेला आहे का हे बघायचं आहे, आणि इथं तार्किक विचार बघायचे आहेत. तर मी या ठिकाणी CG7 घेतलेला आहे. CG7.1 वेगवेगळ्या गटातील वस्तूमधील फरक आणि एकमेकांशी संबंध यांचे निरीक्षण करतो आणि समजून घेतो. तर अशा प्रकारचं जे आहे ते CG7 कुठून घेतलं आहे,
तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी बघा CG 7.1 घेतलेला आहे मी. तुम्ही 2 पण घेऊ शकता, 3 पण घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही वेगवेगळ्या क्षमतासुद्धा निवडू शकता. तर वेगवेगळ्या गटातील वस्तूंमधील फरक आणि त्यांचा संबंध निरीक्षण करतो आणि समजून घेतो. ही क्षमता जी आहे ते या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. चित्र निरीक्षण. या ठिकाणी कृती कोणत्या दिल्या आहेत? तर चित्र दिलं त्यांना निरीक्षण करायला लावलं आहे. मुलांना एका दृश्य चित्रातून विविध गोष्टी शोधायला सांगितल्या, जसं प्राणी, वस्तू, रंग इत्यादी. सामाजिक गोष्टीचे वर्गीकरण केलं. खेळणी कोणती, पाणी कोणती, फळे कोणती, आकारानुसार. त्यांना तुम्ही धान्य वर्गीकरणासाठी सुद्धा देऊ शकता. मूल्यांकनासाठी त्यांना प्रश्न विचारायचा, या चित्रामध्ये तुला काय काय दिसते, झाडाला पाणी न घातल्यास काय होईल, दृश्य परिणाम वगैरे. 2 वस्तूमधील फरक सांग, फळे आणि भाज्या. सकाळी आणि रात्रीच्या वेळी आपल्याकडे काय फरक दिसतो, सकाळी काय फरक असतो, तर अशा प्रकारचं आपल्याला लिहायचं आहे. आता या संबंधीचे रुब्रिक्स भरायचं आहे. तर बघा, माझा विद्यार्थी जो आहे तो थोडा अडखळत होता, त्यामुळे मी निर्जर स्तरामध्ये लिहिलं. विद्यार्थी चित्र पाहून वस्तूची ओळख सांगतो. जर तो वाक्य सांगत असेल या चित्रामध्ये काय आहे, तर पर्वत स्तरामध्ये आहे. या ठिकाणी चित्रावरून तो वाक्य तयार करतो असं. जर तो वाक्यावरून गोष्ट तयार करत असेल किंवा त्या चित्राचा संबंध आपल्या स्वतःच्या जीवनाशी लावत असेल तर तो आकाश स्तरामध्ये आहे. त्यानंतर बघा संवेदनशीलता. आर्याला इतरांच्या विचाराविषयी कुतूहल वाटते. जर तो स्वतःचे विचार इतरांच्या विचारांचा आदर करत असेल तर तो पर्वत स्तरामध्ये या ठिकाणी नोंदवा. जर विद्यार्थ्याला इतरांचे विचारांचे आदर करून वागता येत असेल तर त्या ठिकाणी तो आकाश स्तरामध्ये आहे. या ठिकाणी तुम्ही नोंद करू शकता. आता बघा, आर्या हा दिलेल्या कृतीमध्ये वेगळ्या पद्धती वापरतो, नवीन कल्पना सुचवतो, परंतु त्या कल्पनांचा जर उपयोग करून तो त्याचा वावर जो आहे ते सर्जनशील असेल तर त्या ठिकाणी पर्वत किंवा आकाश स्तरामध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर बघा, आर्या सभोवतालच्या घटनांचे, आता या ठिकाणी शिक्षक अभिप्राय लिहायचा आहे. घटनांचे सखोल विश्लेषण करून नवीन कल्पना मांडण्याचा प्रयत्न करतो. जर कल्पना मांडतो तर तो पर्वत स्तरामध्ये असेल आणि कल्पना मांडून जर त्याचं वर्तणूक असेल तर तो आकाश स्तरामध्ये असेल. तर बघू शकतो आपण. यानंतर त्याचं या ठिकाणी स्वयंमूल्यांकन घ्यायचं आहे. ते काम त्याला आवडलं का, त्यानंतर त्याला सोपं वाटलं का, आता जो उपक्रम दिला होता तो चित्र पाहणे वगैरे आणि कोणाची मदत झाली त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर जर कोणाची मदत झाली नसेल तर यापैकी नाही करायचं आहे. जसं ते स्वतःहून जर सांगत असेल चित्र बघून काही कोणाची मदत न करता तर यापैकी नाही तुम्ही टिक करू शकता. त्याच्या मित्राला सुद्धा अशा प्रकारचे चित्रवर्णन दिले आहे, तर ते आवडले का आणि कोणाची मदत झाली ते लिहू शकता. पालकाचे निरीक्षण घ्यायचे. या ठिकाणी पालकांना घरातील अध्यापन संसाधने या कशाचा उपयोग करून त्यानं हे जे आहे ते केलेलं आहे उपक्रम. आणि पालकांचा गोष्टी, आकडे, रंग ओळखतो आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. हे पालकांचा अभिप्राय या ठिकाणी नोंदवायचा आहे. तर पुढचं बघूया, विकास क्षेत्र, भाषा आणि साक्षरता. तर भाषा आणि साक्षरतेमध्ये आपल्याला 3 ध्येय दिलेली आहेत आणि या ठिकाणी क्षमता जी आहे ती लिहायची आहे तुम्हाला ध्येयानुसार. तर परत या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, शिक्षक मार्गदर्शिका आहे. शिक्षक मार्गदर्शिकेमध्ये आपण निवडला आहे CG 9, CG 10 आणि CG 11 याच्यापैकी तुम्हाला लिहायचं आहे. तर CG 9मध्ये तुम्हाला 7 उपक्षमता दिलेल्या आहेत. यामधून एक क्षमता जी आहे त्या ठिकाणी लिहायची आहे. 10मध्ये सुद्धा दिलेले आहे तुम्हाला 9 आणि 11मध्ये 2 दिलेले आहेत. त्याच्यापैकी तुम्ही जी क्षमता, जे ध्येय निवडलं त्यानुसार उपक्षमता त्या ठिकाणी लिहू शकता. बघा, मी लिहिलेली आहे C 9.1, साधी गाणी, बडबड गीते, कविता ऐकतो आणि आवड व्यक्त करतो. त्यासंबंधीचे उपक्रम मी घेतले. सोप्या गाण्यांचे कविता, गोष्टीचे आनंद घेतो आणि समजून घेतो. दैनंदिन संवाद सत्रे आयोजित केले होते. विद्यार्थ्यांना साधे वाक्य साधण्याचे सत्र आयोजित करणे आणि तुमचे नाव काय, तुम्हाला कोणते फळ आवडते, असे साधे साधे प्रश्न विचारून प्रश्नमंजुषा घेतली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते कोणते प्रश्न विचारायचे, तुमचे नाव काय, किंवा आज कोणता दिवस आहे, तुला काय आवडतं, किंवा एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात, कोणते वार असतात, असे सोपे सोपे प्रश्न त्यांना विचारायचे. त्यानुसार त्यांना त्यांचे जे आहे ते भाषा साक्षरता समजून घ्यायची आहे की तो प्रमाण भाषेमध्ये बोलू शकतो का, की त्याच्या बोलीभाषेमध्ये बोलतो, याचं निरीक्षण करून आपल्याला नोंदी घ्यायच्या आहेत. चित्र बघून 2 वाक्य सांग, अशा प्रकारचे त्याला बोलतं करायचं आहे आणि त्यानुसार त्याची भाषा समजून घ्यायची आहे की प्रमाण भाषामध्ये बोलतो की बोलीभाषाचाच वापर करतो. यामध्ये बघा, माझा विद्यार्थी जो आहे तो आर्या ओळखीच्या अक्षरांपासून शब्द तयार करत होता.
जे मी त्यांना चित्र दाखवले त्यानुसार या ठिकाणी तुम्ही नोंद करू शकता. जाणीव जागृतीमध्ये संवेदनशीलतामध्ये तो त्या चित्र बघून कथा कविता संवाद जे आहे ते समजून घेऊ शकत होता, त्यांच्या भावना व्यक्त करू शकत होता की त्या चित्रामध्ये काय आहे. एखादं चित्र दिलं, त्याला दोन विद्यार्थी भांडत आहेत, तर ते ओळखू शकत असेल तर तो पर्वत स्तरामध्ये, जर ते ओळखत नसेल तर तो निर्जर स्तरामध्ये आहे. चित्राला फक्त बघून ते दोन मुलं आहेत अशा प्रकारे सांगत असेल तर त्या ठिकाणी सर्जनशीलतेमध्ये आर्या शिक्षकाने दिलेल्या चित्राला पाहून गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला ते जमलं नाही. तर प्रयत्न शिक्षकांच्या मदतीने जर होत असेल तर तो निर्जर स्तरामध्ये आहे. तो स्वतःहून गोष्ट तयार करण्यासाठी छोटी छोटी वाक्य बोलत असेल तर तो पर्वत स्तरामध्ये आहे. आणि कोणाचीही मदत न घेता सर्जनशीलतेने तो स्वतः गोष्ट तयार करून सांगत असेल तर आकाश स्तरामध्ये आहे. तर बघा, शिक्षक अभिप्रायामध्ये चित्रावरून आर्या थोड्या प्रमाणात गोष्ट तयार करू शकतो आणि कविता आठवून कृतीसह करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर अशा प्रकारे तो विद्यार्थ्याचं नोंद घ्यायची आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी पुढचं आहे, हे काम करताना त्याला आवडलं का, तर होय. जर आवडलं नसेल तर नाही, आणि तर जर ते सांगत नसेल तर माहीत नाही म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे त्याची नोंद करून घ्यायची आहे. त्याच्या मित्राची पण नोंद करून घ्यायची आहे. आणि कशाचा उपयोग झाला, तर पालकांचा अभिप्राय, आर्या आपल्या विचारांना बोलून व्यक्त करतो, तर असं त्याचा बौद्धिक दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. पुढचं बघूया आपण, क्षेत्र क्रमांक 5. तर सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास झालेला आहे का, तर या ठिकाणी ध्येय दिलेलं आहे CG12. तर परत आपण CG12कडे जाऊया. कुठून घेतलेला आहे हे क्षमता, तर CG12 पान क्रमांक 55 वरती दिलेले आहेत. तर पान क्रमांक 55 शिक्षक मार्गदर्शिकेमध्ये CG12 दिलेले आहे, ही या ठिकाणी नोंद केलेली आहे. त्यानुसार आपल्याला काही 5 क्षमता दिलेल्या आहे. याच्यामधून एक क्षमतेचा उपयोग करून त्या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्याचं निरीक्षण करायचं आहे. तर आता एक क्षमता किती विद्यार्थ्यांना चालेल, तुम्ही 2 किंवा 3 विद्यार्थ्यांना गटामध्ये ही क्षमता अभ्यासू शकता आणि त्याची नोंद घेऊ शकता. जर जास्त विद्यार्थी असतील, जसं 40 विद्यार्थी असतील, 50 असतील, तर तुम्ही ग्रुप करून 5-5, 10-10चे ग्रुप करून या ठिकाणी तुम्ही त्या क्षमता घेऊन त्यांची नोंद करू शकता. बघा, क्षमता लिहायची आहे तुम्हाला. C12 विविध आकाराच्या द्विमितीय 2D आणि त्रिमितीय 3D कलाकृती तयार करण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य आणि साधने हाताळतो, त्याबरोबर खेळतो. तर विविध कला प्रकारचे ओळख आणि त्यांचे महत्त्व समजून घेणे उपक्रम दिला मी त्यांना. चित्रकला आणि हस्तकला, जसं मातीपासून बैल बनवणे किंवा कागदाच्या वस्तू बनवणे किंवा एखादं चित्र काढणे, तर अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही घेऊ शकता. बालकांना विविध रंग, आकार, माध्यमांचा वापर करून स्वतःच्या भावना आणि कल्पना व्यक्त करण्यास प्रोत्साहन देणे, जसं चित्र काढणे, रंगवणे. या ठिकाणी मूल्यांकनासाठीचे प्रश्न, तू काढलेल्या चित्राचे नाव काय, तू वापरलेल्या रंगाचा व चित्राचा काय अर्थ आहे, तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे करू शकता. त्यानंतर तू काढलेल्या चित्राचे वर्णन कर, असे प्रश्न त्याला विचारायचे आहे. आता हे प्रश्न विचारल्यानंतर त्याची कृती या ठिकाणी नोंदवायची आहे रुब्रिक्समध्ये. तर तो जर काहीच सांगत नसेल किंवा मार्गदर्शकाची गरज भासत असेल तर त्या ठिकाणी निर्जर स्तरामध्ये आहे. जसं विविध रंग, आकार याचा उपयोग करताना मार्गदर्शकाची गरज भासली असं लिहायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. त्यानंतर संवेदनशीलतेमध्ये विविध कला उपक्रमांमध्ये तो आवडीने भाग घेतो. त्यानंतर सर्जनशीलतेमध्ये कला उपक्रमांमध्ये भाग घेतला असला तरी कल्पनाशक्तीचा वापर त्याचा मर्यादित आहे. तो स्वयंकल्पनेने जर चित्र काढत असेल तर त्या ठिकाणी पर्वत स्तरामध्ये आहे. जर स्वयंकल्पनेने चित्र काढून चित्रांशी चित्रगप्पा करत असेल तर तो सर्जनशीलतेमध्ये आहे. तर मार्गदर्शकाच्या साहाय्याने जो आहे तो कला उपक्रमांमध्ये भाग घेतो, म्हणून या ठिकाणी शिक्षक अभिप्राय लिहिलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमचा अभिप्राय लिहायचा आहे. त्यानंतर सत्र पहिले याच्यामध्ये बघा, प्रथम सत्रामध्ये नोंद करायची आहे, त्याला आवडले का उपक्रम, त्यानंतर मित्राला आवडले का आणि कशाचे सहाय्य घेतलं. त्यानंतर चित्रकला, पालकांचा अभिप्राय, चित्रकला, रंगकाम, गाणी, नृत्य यात रस आहे विद्यार्थ्याला ते सांगतील. त्यानंतर पुढच्या याच्याकडे वळूया आपण. क्षेत्र 5.1 मध्ये सकारात्मक अध्ययन सवयी विद्यार्थ्याला आहेत का, यासाठी आपल्याला CG13 दिलेला आहे. CG13 परत आपण शिक्षक मार्गदर्शिकेकडे जाऊया. पेज क्रमांक 55 वरती CG13 दिलेला आहे तुम्हाला ध्येय. त्यानुसार तुम्हाला 4 क्षमता दिलेल्या आहे. या 4 क्षमतांपैकी कोणतीही एक क्षमता तुम्ही विद्यार्थ्यासाठी वापरू शकता. तर या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी आपण C13 अवधान आणि हेतू परस्पर कृती, विशिष्ट ध्येय प्राप्तीसाठी नियोजन, अवधान केंद्रीकृत मार्गदर्शित कृती करणे अशी कौशल्य संपादित करतो. तर या ठिकाणी कृती आणि उपक्रम सुद्धा घेतलेले आहेत. यामध्ये अध्ययन वेळापत्रक तयार करणे, किती वाजता पासून किती वाजेपर्यंत अभ्यास करायचा वगैरे असं त्याला तयार करायला लावायचं आहे. अध्ययन अहवाल लिहायचा आहे की आज तू कशाचा अभ्यास केला, कोणता अभ्यास दिला होता, लक्ष केंद्रित करण्यासाठी तू काय करशील, आत्मपरीक्षण करायचं आहे.
त्यानंतर शालेय कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तो काय करतो, जसं वर्गात वेळेवर पोचतो का, शाळेमध्ये परिपाठाच्या वेळेस शांत असतो का, तर अशा त्याला बघायचं आहे. त्यानंतर समूह अभ्यास घ्यायचा आहे विद्यार्थ्यांचा. हे उपक्रम घेतल्यानंतर तुम्ही रोज किती वेळ अभ्यास करता, अभ्यासासाठी तुम्ही कसा वेळ ठरवता, किंवा अभ्यासातील कोणता विषय तुला कठीण वाटतो, तर अशा प्रकारचे त्याला प्रश्न विचारायचे आहेत. हे विचारल्यानंतर तुम्हाला नोंद घ्यायची आहे. जर विद्यार्थी अभ्यास करताना वारंवार शिक्षकाची किंवा पालकाची मदत लागत असेल तर तो निर्जळ स्तरावरती आहे. स्वतःहून अभ्यास करत असेल तर तो पर्वत स्तरावरती आहे. आणि जर अभ्यास दिला नाही तरीसुद्धा वेळापत्रक तयार करून एखादा धडा वाचत असेल किंवा चांगल्या प्रकारे हे करत असेल तर तो आकाश स्तरामध्ये आहे. जाणीव जागृती आहे की उद्या हा धडा शिकवणार आहे, मी आजच वाचून ठेवतो, असं जर त्याच्यामध्ये कौशल्य असेल तर ते आकाश स्तरामध्ये आहे. संवेदनशीलतेमध्ये समूहात अभ्यास करताना इतरांची अडचण समजून घेण्यात अडचण वाटते. काही विद्यार्थी स्वतःही अभ्यास करत नाही आणि इतरांनाही करू देत नाही, असे काही विद्यार्थी असतात चंचल, तर ते निर्जळ स्तरामध्ये असतात. जर तो स्वतः अभ्यास करत असेल आणि इतरांच्या अडचणी समजून वागत असेल तर तो पर्वत स्तरामध्ये, संवेदनशीलतेमध्ये. तो स्वतः अभ्यास करूनही इतरांना मदत करत असेल तर तो आकाश स्तरामध्ये. अशा प्रकारचे तिथे नोंद करायची आहे. सर्जनशीलतेमध्ये विद्यार्थी शिकताना कल्पकतेचा वापर करताना मार्गदर्शकाची गरज भासते तर तो निर्जळ स्तरामध्ये आहे. जर तो स्वतःहून करत असेल तर पर्वत किंवा आकाश स्तरामध्ये तुम्ही लिहू शकता. तर बघा, शिक्षक अभिप्रायामध्ये वर्गात सक्रिय सहभाग घेत असेल किंवा घेण्याचा प्रयत्न करत असेल त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षक अभिप्राय लिहायचा आहे. त्यानंतर शेवटचं, आता इथं या ठिकाणी विद्यार्थ्यांचा हे कृती आवडली का, त्यानंतर त्याच्या मित्राला आवडली का, या ठिकाणी टिक करून घ्यायचे आहे तुम्हाला. आणि पालकांचा अभिप्राय लिहायचा आहे. स्वतःचा गृहपाठ पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जर तो स्वतःचा गृहपाठ पूर्ण करत असेल तर तिथं लिहायचं आहे अभिप्राय. आता हे तुम्हाला वर्षाच्या शेवटी भरायचं आहे, पण मी आता भरून ठेवला आहे तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळावं यासाठी. शारीरिक शिक्षण, शारीरिक कृती करताना योग्य काळजी घेतो. तुम्ही आणखी लिहू शकता त्याच्या शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत. जर एखादा खेळ आवडत असेल तर तुम्ही निरीक्षण लिहू शकता. सामाजिक नैतिक विकासाची जाणीव आहे का ते सुद्धा लिहू शकता. बोधात्मकमध्ये तो किती पातळीपर्यंत गेला आहे अशा प्रकारे त्याचं वर्णन करून या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर हे वर्षाच्या शेवटी करायचं आहे. आता सुद्धा लिहून ठेवलं तरी चालेल, तुमचं काम हलकं होईल. तर अशा प्रकारे प्रथम सत्र या पायाभूत स्तरामध्ये कशा प्रकारे भरायचे आहे हे काय विद्यार्थ्याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारचे जे आहेत निर्जळ स्तर, आकाश स्तर आणि पर्वत स्तर कशा प्रकारे नोंदवायचे हे या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला माहिती मिळेल. काही अडचण असल्यास नक्कीच कमेंट करून विचारा. धन्यवाद.